माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं केवळ एक व्यक्ती नव्हे तर शिक्षण, समाजसेवा आणि माणुसकीचा आधारवड हरपल्याची भावना राधानगरी तालुक्यात निर्माण झाली आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राधानगरी तालुक्यात सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन केलं होतं. यावेळी डॉक्टर पाटील यांच्या कार्याचा आणि आठवणींचा उल्लेख करताना अनेकांचे कंठ दाटून आले. शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राधानगरीमध्ये सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षणाची दारं सर्वसामान्यांसाठी खुली केली, त्याचा आदरपूर्वक उल्लेख करत उपस्थितांनी डॉक्टर पाटील यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. ग्रामीण भागातील मुलांच्या हातात शिक्षणाची मशाल देत हजारो कुटुंबांचं जीवन बदलण्याचं काम डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी केलं. त्यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक उपक्रमांमुळे सुमारे 26,000 लोकांना प्रत्यक्ष आणि लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळाल्याचं सांगण्यात आलं. शिक्षण क्षेत्रात डॉक्टर पाटील यांनी उभारलेली शैक्षणिक चळवळ ही केवळ संस्थांची उभारणी नव्हती, तर सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारी चळवळ होती. शिक्षणातून समाज बदलतो आणि समाज बदलला की देश बदलतो, हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून प्रत्यक्षात आणला, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, हिंदूराव चौगले, गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंद्रे, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, सुशील पाटील कौलवकर, शिवसेना जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विजय बलुगडे, सभापती आर.वाय. पाटील यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कार्याला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेला महादेव कोथळकर, नेताजी पाटील, रमेश पाटील बचाटे, मोहन पाटील, वैभव तहसीलदार, चंद्रकांत चौगले, दादासाहेब सांगावकर यांच्यासह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.